हा संवाद रात्री माझा व माझ्या मित्रात झाला आहे. कारण सगळीच पात्र काल्पनिकरित्या रंगवलेली नसतात. येथे सगळेच रीते मी काय नाही कुणी काय, फक्त परिस्थिती बदलेल हाच एक आशेचा किरण. त्या जीर्ण होऊ घातलेल्या तुटक्या फुटक्या कौलातून डोकाणारा त्याचीच एक साथ या पडत्या काळात. आभाळ किती मोठा आहे नाही, पण मग एवढूसाच किरण कसा बरं डोकावला. तरीही त्यातल्या त्यात बरंच म्हणायचं. अशा कित्येक कवडस्यांनी खोली भरली तर पावसाचं पाणी टपकत राहील आणि ते सावरताना धांदल उडेल ती निराळीच. या कवडशांमुळे अंधाऱ्या खोलीत प्रकाशाचा कमीत कमी शिरकाव तरी झाला म्हणायचा. उद्याच्या दिवसासाठी जगण्याचं बळ देणारा, महत्त्वाकांक्षा जागा करणारा कवी अवी. जेव्हा मी गंभीर असतो तेव्हा मी खंबीरपणे लिहितो, आणि जेव्हा खंबीरपणे लिहिलेलं वाचतो तेव्हा पुन्हा गंभीर होतो. भावनेच्या भरात लिहिलं गेले असं म्हणता येणार नाही याला, कारण डोकं शुद्धीवर असताना लिहिले.